नमस्कार भावांनो. पहिले तर सॉरी की आपण आपल्या व्हिडिओंना गॅप दिलेला आहे. जे आपले लाईव्ह ट्रेडिंगचे व्हिडिओ असतात ते थोड्या दिवसानंतर म्हणजे जवळपास 1 जुलैपासून आपण आपली सिरीज चालू करूया. थोडं ते घराचे काम वगैरे चालू आहे त्यामुळे जमत नाही आणि जो माझा जॉबचा बी लोड आहे तो बी भरपूर आहे सध्या. त्याच्यामुळे व्हिडिओ टाकायला जमत नाही. आणि राहिला विषय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्ट्राईक प्राईसबद्दल बोलणार आहोत. जेव्हा एक ऑप्शन बायर असतो, जेव्हा आपण एक ऑप्शन बाईंग करताना जी ट्रेडिंग करतो, आपण आपली जी एंट्री असते ती प्रॉपर असते. मार्केट आपल्या साईडला मोमेंटम बी करतं. जो प्रीमियम असतो तो ऑफ साईडला जात नाही किंवा जो प्रीमियम आहे त्याची प्राइस वाढत नाही. आपल्याला जो प्रीमियम मागे असतो तो आपल्याला प्रॉफिट चांगल्या पद्धतीने होत नाही. चांगली स्ट्राईक प्राइस निवडणं खूप महत्त्वाचं असतं. या मिस्टेक मी भरपूर केलेला आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की आपण एक चांगली स्ट्राईक प्राइस कशी निवडू शकतो आणि ऑप्शन चेनबद्दल बी भरपूर काही आपण बोलणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण आपण एक ट्रेडिंग म्हणजे प्रोफेशनल फील्डमध्ये आपण आलेलो आहोत आणि जे छोटे छोटे पॉईंट समजा आपण व्हिडिओला स्किप केला, तो पॉईंट मिस झाला तर तो व्हिडिओ बी तुम्हाला काही समजणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपली ट्रेडिंग जर्नी आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर चला जाऊया आपण आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती. आपण आलेलो आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती. ही आहे NSEची ऑप्शन चेन. सिम्पल आहे. आपण समजा इथे फक्त टाईप केलं NSE ऑप्शन चेन तर हे पेज तुम्हाला ओपन होऊन जाईल. याच्यावरती क्लिक केलं आपण तर ही ऑप्शन चेन ओपन होऊन जाते. असं नाही की निफ्टीसाठीच लिमिटेड आहे. तुम्ही इथे कोणतेही इंडेक्स टाकू शकता किंवा तुम्ही इथे कोणतेही स्टॉक टाकू शकता आणि इथे एक्सपायरी सिलेक्ट करता येते आपल्याला. आता जस्ट आपण एक्झाम्पलसाठी आजचीच राहू देऊ. आज आहे तुमचा मंगळवार. मी मंगळवारी व्हिडिओ शूट करतोय. आता समजा आज आहे तुमची एक्सपायरी, तर त्यामुळे तुम्हाला इथे आपण गेलो ऑप्शन चेनमध्ये तर इथे तुम्हाला प्रीमियम हे कमी दिसत असतील, बरोबर. आता व्हिडिओला आपण स्टार्टिंगपासून तुम्हाला सांगतो की ऑप्शन चेन नेमकी असते तरी काय आणि आपण चांगल्या पद्धतीने जी स्ट्राईक प्राइस असते ती सिलेक्ट कशी करायची त्याबद्दल आपण बोलत आहोत. तर आता समजा ही आहे तुमची ऑप्शन चेन. याच्यामध्ये तुम्हाला 2 कॉलम दिसतील. हा आहे तुमचा पहिला कॉलचा कॉलम, हा आहे तुमचा सेकंड कॉलम. म्हणजे ऑलमोस्ट इथून जो इकडचा कॉलम आहे हा सगळा पुटचा असतो आणि इकडचा जो सगळा कॉलम आहे हा तुमचा कॉलचा असतो. याच्यामध्ये बी आता वेगवेगळे पार्ट्स पडतात. एक्झाम्पल जसं आपण समजून घेऊया. आता जस्ट मार्केट तुमचं चालू इथे तुम्ही बघू शकता. समजा आपण थोडं अपसाईडला गेलो. मार्केट इथे चालू आहे तुमचा 23,994 म्हणजे जवळपास 24,000ला इथे मार्केट चालू आहे, बरोबर. मग आता समजून घेऊया आपण हे ज्या 2 लाईनी समजून घ्या 24,000 इथून तर या जे 2 प्रीमियम आपण धरून घेऊया याला आपण ॲट द मनी म्हणू शकतो. आता ॲट द मनी काय असते? ॲट द मनी म्हणजे जी करंट प्रेझेंट आहे. एक प्रकारची ही प्राइस आता रनिंग चालू आहे एक्झाम्पल. मग ही प्रेझेंट प्राइस झाली म्हणजे तुमची ॲट द मनी, बरोबर. आता याच्यामध्ये आता अपसाईडला गेलो. ही आपल्याला आउट ऑफ द मनीचे कॉलचे प्रीमियम येतील, बरोबर. हे आले म्हणजे फ्युचर आहे. फ्युचर म्हणजे आउट ऑफ द मनी, एवढं लक्षात राहू द्या. हे फ्युचर आहे. प्राइस आता इथे गेलेली नाही. प्राइस इथे जाणार आहे इन फ्युचर. त्यामुळे इथले जे प्रीमियम आहे हे प्रीमियम तुम्हाला कमी दिसतील, बरोबर. हे झालं आउट ऑफ द मनी. आता तुम्हाला हा कॉलचाच कॉलममध्ये समजा इथून आपण बॅक साईडला गेलो म्हणजे पास्टमध्ये गेलो आपण. तर याला म्हणतात तुमचं इन द मनी, बरोबर. हा इन द मनी झाला. हा आउट ऑफ द मनी झाला. आता पुढच्या प्रीमियममध्ये उलटं आहे. पुढच्या प्रीमियममध्ये सिंपल आहे. प्राइस इथे मोमेंटम चालू आहे. पुढच्या प्रीमियमला आपल्याला प्रेडिक्ट करायचं आहे ना की पुढचा प्रीमियम पडणार आहे. मग ह्या इकडे पडणार आहे, बरोबर. मग याला आपण म्हणतो आउट ऑफ द मनीचा प्रीमियम, बरोबर. प्रीमियम तुमचे पडलेले नाहीत. ही जे प्रीमियम आहे हे झाले तुमचे इन द मनीचे प्रीमियम झाले आणि एवढं लक्षात राहू द्या. आता समजा हे बाकीचं आपण डिलीट केलं. आता प्रीमियममध्ये काय फरक असतो? हा झाला ॲट द मनीचा प्रीमियम आहे. आता जेव्हा बी मार्केट तुमचा इथून समजा आपण आता एक्झाम्पल कॉलसाठी बोलत आहोत. समजा मार्केट तुमचं इथून अपसाईड जाणार आहे, बरोबर. हा कॉलचा प्रीमियम तुम्हाला इथे दिसत असेल ₹18, ₹17, चालू आहे ॲट द मनी. आज एक्सपायरी आहे त्यामुळे प्रीमियम तुम्हाला कमी दिसते, बरोबर. तर समजा मार्केट तुमचा मोमेंटम करतो तर हा प्रीमियम तुमचा चांगल्या पद्धतीने मोमेंटम करेल. आणि समजा जो आपण थोडाफार अजून इन द मनी गेलो कॉल साईडला म्हणजे ऑलरेडी ही 23,800च्या पुढे मार्केट आहे, बरोबर. हा एक प्रकारचा ही प्राइस झालेली आहे. मग समजा आपण इथला प्रीमियम घेतला. इथला प्रीमियम तुम्हाला 190, 195ला चालू आहे. आता दोघांमध्ये फरक काय आहे? जेव्हा मार्केट मोमेंटम करेल हा प्रीमियम चांगल्या पद्धतीने मूव्हमेंट करू शकतो. हा बी प्रीमियम मोमेंटम करेल. पण याच्यामध्ये एक ऑप्शन असतो तो असतो म्हणजे आय-व्ही म्हणजे इम्प्लॉईड व्हॉलेटिलिटी असते. सिंपल भाषेमध्ये सांगायला गेलं म्हणजे एक प्रकारची एक दुकान आहे. एक्झाम्पल ही जी दुकान आहे या दुकानामध्ये गर्दी खूप कमी म्हणजे 9.69 इम्प्लॉईड व्हॉलेटिलिटी त्याची आहे, बरोबर. म्हणजे आज एक्सपायरी त्याच्यामुळे याच्यामध्ये आय-व्ही तुम्हाला इथे जास्त दिसेल आणि ॲट द मनीला कमी दिसेल. पण समजा आपण हाच प्रीमियम जी एक्सपायरी असते, एक्सपायरी मी समजा पुढच्या डेटची सिलेक्ट केली. एक्झाम्पल 16 जूनची ऐवजी 23 जूनची आपण एक्सपायरी सिलेक्ट केली आणि आपण गेलो ॲट द मनीला. आता याच्यामध्ये तुम्हाला आय-व्ही दिसायला भेटेल. जस्ट गेलो आपण 23,800ला. याच्यामध्ये 10ची आय-व्ही आहे आणि जी करंट आहे म्हणजे जे ॲट द मनीचा प्रीमियम आहे त्याच्यामध्ये आय-व्ही तुम्हाला जस्ट थोडीफार जास्त दिसते. का बरं? कारण हा आउट म्हणजे पुढची प्रीमियम आहे, बरोबर.
हा आजचा जो मंगळवार आहे, लोकं काय करतात मंगळवारच्या दिवशी जास्त करून ॲट द मनी घेत नाही. ते इन द मनीकडे प्रेफर करतात किंवा आउट ऑफ द मनीकडे प्रेफर करतात. तुम्हाला झालं हे ॲट द मनीचे प्रीमियम. आता आउट ऑफ द मनी काय असतं? याच्यामध्ये चला आता तुम्हाला एक डेल्टा पण सांगतो. डेल्टा म्हणून पण एक काही गोष्ट असते. ऑप्शन ग्रीक्स म्हणून तो एक वेगळा पार्ट आहे आणि इथे आहे तुमचे ओपन इंटरेस्ट आहे, तो एक वेगळा पार्ट आहे. ऑप्शन चेनमध्ये बाकीच्या काही गोष्टी मी बघत नाही. मी फक्त सिंपल व्हॉल्यूम बघतो. म्हणजे इकडच्या ज्या 4 गोष्टी त्या बघतो. आय-व्ही म्हणजे जिथे जास्त गर्दी आहे. हा झाला व्हॉल्यूम म्हणजे कोणत्या प्रीमियमवरती किती व्हॉल्यूम म्हणजे जनरेट होतं म्हणजे तिथे किती कॉन्ट्रॅक्ट्स ओपन होत आहे. हा झाला तुमचा चेंज इन ओपन इंटरेस्ट आहे. हा बी ओपन इंटरेस्ट म्हणून एक वेगळा पार्ट आहे. याच्यावर तुम्ही एक वेगळा व्हिडिओ बनवू शकतो. चेंज इन ओपन इंटरेस्ट म्हणजे सिंपल आहे. जेवढे कॉन्ट्रॅक्ट्स याच्यावरती ॲड ऑन होत आहे किंवा कमी होत आहे सिंपल पार्ट. आणि ओपन इंटरेस्ट म्हणजे तेच की याच्यावरती टोटल कॉन्ट्रॅक्ट्स आता एवढे आहे. एक्झाम्पल 24,100चा प्रीमियम आहे. याच्यावरती 3,48,000 788 समथिंग कॉन्ट्रॅक्ट्स याच्यावरती पेंडिंग पडलेले. म्हणजे हा एक प्रकारचा रेझिस्टन्स म्हणून आपल्याला वर्क करू शकतो. आणि 24,000 एक राउंड लेव्हल आहे. 24,000 वरती सुद्धा तुमचा हेवी कॉल रायटर्स ॲक्टिव्ह आहे. म्हणजे मार्केटचं असं म्हणणं आहे की मी 24,000च्या वरती मार्केटला जाऊ देणार नाही. आणि पुट रायटर्स कुठे जास्त ॲक्टिव्ह आहे? पुट रायटर्स आहे 23,950 वरती 8,96,000 आहे. म्हणजे पुट रायटरचं म्हणणं आहे 23,950च्या खाली आम्ही मार्केटला जाऊ देणार नाही. म्हणजे ही एक इथे सपोर्ट अँड रेझिस्टन्स आपल्याला फाइंड आउट होतोय, बरोबर? हा झाला. आणि आता तुम्हाला झाला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. सिंपल तेच की ही तुमची ॲट द मनीचे प्रीमियम आहे. जसं आपण कॉल बघतोय तर हा कॉलसाठी आउट ऑफ द मनीचा आहे आणि हा कॉलसाठी इन द मनीचा आहे, बरोबर? आणि पुटसाठी तसंच आहे. पुटसाठी हा ॲट द मनी आहे. पुटसाठी हा तुमचा आउट ऑफ द मनी झाला आणि इन द मनी हा पुटसाठी इकडचा पार्ट झाला. तुम्ही एवढं लक्षात राहू द्या. आणि झाला आता याच्यातला पार्ट म्हणजे तुम्हाला मी सांगतो डेल्टा सांगतो. आपण गेलो याच्यावरती आहे का डेल्टा? ओके. याच्यामध्ये आता ही ऑप्शन चेन मी धनमध्ये लावलेली आहे. याच्यामध्ये डेल्टा एकदम सिंपल भाषेत सांगतो. आता समजा मी पहिले चार्ट लावतो. तुम्हाला चार्टवरती सिंपल भाषेत सांगतो, की आपण एक चांगली स्ट्राईक प्राईस निवडायची कशी. आता मी जस्ट आजचा चार्ट लावलेला आहे. मी फक्त एक्झाम्पलसाठी आजचा चार्ट यूज करत आहे. मी सांगत नाही की मार्केट इथून वरती जाणार आहे का खाली जाणार आहे. मला त्याच्याशी काहीच लेणं-देणं नाही. मी फक्त तुम्हाला डेल्टाबद्दल सांगत आहे, की एक चांगली स्ट्राईक प्राईस निवडायची कशी असते. आता मार्केट तुमचा चालू आहे 24,000 एक प्रकारचा राउंड लेव्हल चालू आहे. आपण धरून घेऊया. आज आहे तुमची एक्सपायरी. एक्झाम्पल मानून घ्या मार्केट इथून ब्रेकआउट देतंय, बरोबर? आता मला काही जास्त रिस्क घ्यायचं नाही, की मला वाटत नाही की मार्केट इथून 24,100 जाणार आहे. मग मी स्लाइटली ॲट द मनीला प्रिफर करेल. पण आज एक्सपायरी आहे. एक्सपायरीच्या दिवशी मी स्लाइटली इन द मनीत जाण्याचा ट्राय करेल. एक्झाम्पल 24,000 चालू आहे ना, तर मी काय करेल, मी 23,950चा जो प्रीमियम आहे, तो बाय करण्याचा ट्राय करेल. आणि त्याची प्राईस चालू आहे ₹37,000 सॉरी त्याची प्राईस चालू आहे ₹37 त्याची प्राईस चालू आहे. त्यामुळे मी तो प्रीमियम बाय करण्याचा ट्राय करेल. हे बघा हा ₹37 23,950चा प्रीमियमची प्राईस चालू आहे. मी स्लाइटली आज हा ॲट द मनी घेण्याचा ट्राय करेल. आणि समजा हाच प्रीमियम नेक्स्ट वीकचा राहिला असता, तर मी जस्ट नावला ॲट द मनी घेतला असता. बिकॉज त्याची प्राईस एवढी जास्त राहिली असती, मोमेंटमही चांगला भेटला असता. आता डेल्टा नेमका काय असतो? समजा एक्झाम्पल आता गेलो मी पहिले चार्टमध्ये तुम्हाला सांगतो. आपण गेलो चार्टमध्ये. एक्झाम्पल मार्केट इथे आहे 24,000 वरती. एक्झाम्पल 24,000 ते 24,100 पर्यंत जेव्हा मार्केट मूव्हमेंट करणार आहे. मग इथली जी प्राईसची मोमेंटम आहे ही प्रीमियम हा जो निफ्टी आहे हा 100 पॉइंट्स मूव्हमेंट करणार आहे. पण जो प्रीमियम आहे तो प्रीमियम तुमचा किती पॉइंट मूव्हमेंट करेल तुम्ही बघू शकता. जसं तो 24,000चा जो आहे हा फक्त 0.4चा डेल्टा आहे. एक्झाम्पल 0.40 आपण समजून घेऊया. हा जेव्हा निफ्टी 100 पॉइंट्स मूव्हमेंट करेल, प्रीमियम तुमच्या 40 पॉइंट मूव्हमेंट करेल. आणि जो आपल्याला असतो नाही का, आपण म्हणतो आउट ऑफ द मनी घेऊया. त्याची प्राईस आता आपल्याला काय वाटतं, आउट ऑफ द मनीचा प्रीमियम आहे ₹1 चालू आहे, तर त्याच्या जास्त क्वांटिटी बसतील. पण मग आपण हा डेल्टा बघत नाही. त्याचा डेल्टा 0.053 आहे. म्हणजे निफ्टी जेव्हा 100 पॉइंट मूव्हमेंट करेल, हा मोजून 15 ते 20 पॉइंट बी मोमेंटम करणार नाही. मोजून किती? हा 40 पॉइंट मूव्हमेंट करतोय, हा 10 पॉइंट मूव्हमेंट करतोय. हा मोजून 5 पॉइंट मोमेंटम करू शकतो. ही रिॲलिटी एवढं लक्षात राहू द्या. आणि हाच डेल्टा आपण इन द मनीमध्ये गेलो तर हा 80 पॉइंट मोमेंटम करेल. जेव्हा निफ्टी तुमचे 100 पॉइंट्स मोमेंटम करणार आहे. सेम आपण इथे पुट साइडमध्ये बघू शकतो. आता पुट साइडचा डेल्टा जो असतो तो निगेटिव्हमध्ये दिसतो. एवढं लक्षात राहू द्या. आता हा आहे तुमचा इन द मनीचा कॉलम आहे. कारण मार्केट इथे गेलेला नाही. मग याचा जो डेल्टा आहे तो 70 आहे. 0.70 आहे. म्हणजे जेव्हा निफ्टी 100 पॉइंट्स डाउन साइड पडेल, तर हा प्रीमियम जो आहे तो 70 पॉइंट मोमेंटम करेल. आणि सेम आउट ऑफ द मनीला आपण गेलो. इथे आता निफ्टी जो आहे 23,800ला आलेला नाही. बरोबर? एवढं लक्षात राहू द्या. समजा आपण हा प्रीमियम बाय केला, की माझा व्ह्यू आहे एक्झाम्पल माझा व्ह्यू आहे 23,800ला मार्केट जाणार आहे.
मी एक्झाम्पल हा जो पुटचा प्रीमियम तो बाय केला त्याचा प्राइस फक्त 0.80 चालू आहे. आपल्याला वाटतं ना की क्वांटिटी जास्त बसणार आहे. मग हा प्रीमियम मोजून 0.02 दिसतोय तुम्हाला. म्हणजे मोजून 20 पॉइंट सुद्धा मोमेंटम करणार आहे. तो ₹2 ₹3 मोमेंटम करणार आहे. आणि त्याच्याच ऐवजी समजा 23,950 चा पुट घेतला तर 0.20 आहे म्हणजे हा प्रीमियम ₹20 मोमेंटम करेल जेव्हा निफ्टी 100 पॉइंट्स अपसाइड म्हणजे डाउन साइडला गेली तेव्हा. आता एक लॉजिक तुम्हाला सांगतो सिंपल. आपण आलो इथे चार्टवरती. सिंपल आता मी काय करतो एक्झाम्पल इथे चार्ट आपला रनिंग आहे बरोबर. एक्झाम्पल आज एक्सपायरी नाही तर मी काय करतो ₹23,980 दिसताय ना, मी 23,950 जातो. स्लाइटली थोडा इन द मनी. का बरं? मार्केट जेव्हा मूव्हमेंट करेल तर तो एक चांगल्या प्रकारचे मूव्हमेंट करेल. कारण जो आउट ऑफ द मनीचे ऑप्शन असतात. आता मी इथला प्रीमियम बाय करतो. एक्झाम्पल मी समजा माझा व्ह्यू तर कॉल साइडचा आहे. पण मी तरी इन द मनी घेतोय. समजा माझा व्ह्यू कॉलचा आहे आणि मी घेतला 24,050 चा प्रीमियम. समजा मार्केट मोमेंटम करतंय. इथे मला मोमेंटम तर चांगली भेटणार आहे. पण मग समजा मार्केट इथे थोडाफार बी साइडवेज गेला. हा जो प्रीमियम आहे याची व्हॅल्यू थोडी-थोडी डिक्रीज होऊन जाईल. का बरं? थिटा डीकेमुळे. तो एक वेगळा पार्ट आहे. थिटा डीके म्हणजे एक प्रकारचा जो प्रीमियम आहे तो लवकर जो स्पॉट आहे तो लवकर त्याच्या साइडला मोमेंटम केला नाही. हा जो प्रीमियम असतो तो स्लाइटली डाउन साइड येण्याचा ट्राय करतो. म्हणजे त्याची जी प्रीमियम आहे, त्याची जी प्राइस आहे ती हळू डाउन साइड जाते. एवढं तुम्ही लक्षात राहू द्या. आणि चला आज एक्सपायरी एक्झाम्पल बरोबर. तर आपल्याला रिस्क घ्यायची. म्हणजे मी आजचं नाही सांगत आहे, मी एक्झाम्पल सांगत आहे. ते बी ऑप्शन चेनच्या व्हिडिओच्या बद्दलच सांगत आहे. मला प्राइस आज वरती जाणार आहे का खाली जाणार आहे त्याच्याशी रिलेटेड मी करत नाही. एवढं लक्षात राहू द्या. समजा मार्केटमध्ये आपण 100% शुअर शॉट आहोत की मार्केट चालला खाली अपसाइड जाणार आहे किंवा डाउन साइड जाणार आहे. मग मी काय करेल, मी आउट ऑफ द मनीचा कॉल बाय करण्यासाठी इंटरेस्टेड आहे ते बी कमी लॉटमध्ये. त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो. समजा मार्केट इथून मोमेंटम दिला आणि समजा जो आउट ऑफ द मनीचा प्रीमियम आत्ता आहे, मार्केट जेव्हा इथे येणार आहे तेव्हा जो इथला जो प्रीमियम आहे तो ॲट द मनी होऊन जाणार आहे बरोबर. हा जो प्रीमियम आहे तो ॲट द मनी होऊन जाणार आहे. मग इथला जो आउट ऑफ द मनीचा प्रीमियम तो ॲट द मनी होईल. तर तेव्हा जी प्राइस असते ती थोडीफार 10-20 पॉइंटची एक मोठी स्पाइक लागू शकते. 10-20 पॉइंट म्हणा किंवा 20-30 पॉइंट म्हणा, ती एक मोठी स्पाइक लागू शकते. त्या स्पाइकसाठी आपण आउट ऑफ द मनी प्रिफर करू शकतो. पण मग असं नाही की 100% आउट ऑफ द मनीमध्ये प्रॉफिट करतो. नवीन ट्रेडरसाठी मी प्रिफर करणार नाही. नवीन ट्रेडरला जो आहे तो ॲट द मनी प्रिफर करणार आहे. कारण माझे भरपूर लॉसेस आउट ऑफ द मनीमध्ये झालेले आहे. मी काय करतो, मी एक्सपायरीमध्ये घ्यायचो, आउट ऑफ द मनीची प्रीमियम बाय करून ठेवायचो. आपल्याला वाटतं मार्केट आपल्या साईडला मोमेंटम करणार आहे, पण हा जो प्रीमियम आहे तो डाउन साइड म्हणजे तो प्रीमियम 0 होऊन जातो. मग मला त्याच्यामध्ये भरपूर लॉसेस झालेले. मी तुम्हाला तेच सांगणार की तुम्ही त्या नादात लागू नका. तुम्ही ॲट द मनीमध्ये प्रिफर करा. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपली ट्रेडिंग जर्नी आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.